32 पुरे. तो म्हणे सखे तुझ्या ओठात लाली, तुझ्या डोळ्यात शराब. तिला वाटलं याचे डोळे झाले असतील खराब. तो म्हणे तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि आता दुसरीकडे बघू शकत नाही. तो म्हणे तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि आता दुसरीकडे बघू शकत नाही. ती म्हणे माझ्या बापाला माझा हात माग. ती म्हणे माझ्या बापाला माझा हात माग. लग्न करायचं असेल तरच माझ्या मागला. फोन नाही करता करता त्यांचं झालं लग्न. फोन नाही करता करता त्यांचं झालं लग्न. एवढ्या मोठ्या विघ्नात नाही आलं दुसरं विघ्न. 4 महिने गुलुगुलू, 4 महिने गुलुगुलू, 8 महिने इलू इलू, 12 महिन्याच्या आत त्यांच्यात आलं इवलं पिलू. हळद आणा मीठ आणा स्वयंपाक कशाचा करू. हळद आणा मीठ आणा स्वयंपाक कशाचा करू. संसार झाला सुरू तसे प्रॉब्लेम झाले सुरू. दोघांना एकमेकाच्या फक्त दिशे चुका. दोघांना एकमेकाच्या फक्त दिशे चुका. तो म्हणे दगा दिला, ती म्हणे धोका. शेवटी त्यानं आबोला धरला. शेवटी त्यानं आबोला धरला. शेवटी दोघांना एकमेकाच्या फक्त दिशे चुका. एक मिनिट. दंगलीचं माहेरघर झालं. दंगलीचं माहेरघर झालं. 10 बाय 10 ची रूम. आदळ आपट भांडण टणता धूम मचा दे धूम. शेवटी तिनं आबोला धरला, त्यानं धरली दारू. शेवटी तिनं आबोला धरला, त्यानं धरली दारू. लग्नाचा पहिला वाढदिवस कोर्टात केस सुरू. लग्नाचा पहिला वाढदिवस कोर्टात केस सुरू. एक तरुणी मला दिसली, मला पाहून गालात हसली. मी पाहिलं तिच्याकडे, तिनं पाहिलं माझ्याकडे. नजरेला मिळाली नजर, घायल झाला माझा जिगर. नजरेच्या भाषेत ती काहीतरी बडबडली, मी मात्र वेडा भाषा नाही समजली. असं मात्र आता रोज चालू होतं. तिच्या आणि माझ्यातलं अंतर कमी होत होतं. पहिल्यांदा ती दिसली जिथे, आजही मी गेलो तिथे. पहिल्यांदा जिथे दिसली ती, मी गेलो तिथे. पाहिलं तिचा प्रणय रंगला होता. पाहिलं तिचा प्रणय रंगला होता. मुलगा जरा ओळखीचाच वाटला. मुलगा जरा ओळखीचाच वाटला. नेहमी तो माझ्या मागे असायचा. ती त्याला इशारे करायचा आणि तो तिला इशारे करायचा. कसा अपेक्षाचा भंग झाला, गुलाबी रंगाचा काळा रंग झाला. असं सत्य कोणी विसरत नसतं, मनात खोल घर करून बसत. म्हणूनच तरुण मित्रांनो, म्हणूनच तरुण प्रेमी मित्रांनो, प्रेमाच्या रिंगणात चालत राहा. परंतु पाहिलं जर एखाद्या सुंदर तरुणीने, जर एखाद्या सुंदर तरुणीने तुमच्याकडे, तर पहिल्यांदा मागे वळून पाहत राहा. पहिल्यांदा मागे वळून पाहत राहा. तुम्हाला सांगू इच्छितो की मी आवाजावर जाऊ नका. हा, भावनावर जा. कारण मला माहित आहे, विद्यार्थी दशेत असताना माणसाला कविता ऐकायची कमी आणि कविता पाहण्याची जास्त घाई असते. त्यामुळं एक कविता सादर करतो. आणि जर तुम्हाला कविता कळली नाही तरी जोरात टाळा वाजवा. कारण शेजाऱ्याला कळलं नाही पाहिजे की याला कविता कळत नाही म्हणून. तर मग आवाज बसला नाही, मग आवाज झोपलाच डायरेक्ट. त्याच्यामुळे माझ्या आवाजाकडे लक्ष द्या, माझ्या फिलिंगकडे लक्ष द्या. एक कविता सादर करतो. पण एक कविता सादर करताना सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत माझ्या प्रत्येक कडव्याला तुमची वाहवा आणि तुमच्या टाळ्याचा गडगडाट ऐकू येणार नाही, तोपर्यंत माझ्या कवितेला सुंदरता येणार नाही. तर हात जोडून विनंती आहे की मला रिस्पॉन्स द्या, सपोर्ट करा. कवितेचं नाव आहे प्रेमाचा जांगडगुत्ता. प्रेमाचा जांगडगुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उकळात खुपसले तोंड प्रिय, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. प्रेमाचा जांगडगुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उसळात खुपसले तोंड प्रिय, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू लाजाळू परी कोमल ग, तू लाजाळू परी कोमल ग. मी झिंगुरटाचे झिमुटपुरे. तू लाजाळू परी कोमल ग,
मी झिंगुरटाचे झुडूप प्रिये. तू तुळशीवाणी सत्वशील, मी आग्या बोंडे चाळ प्रिये. तू विडा रंगीला ताऱ्याचा, तू विडा रंगीला ताऱ्याचा, मी रसवंतीचा चोथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू सूप चायनीचे चटकदार, मी झिडपीची उघडी खिचडी. तू सूप चायनी चटकदार, मी झडपीची उघडी खिचडी. तू बटर नार तंदूर गरम, मी हायब्रिडची वाकरी धांदाडी. तू पानीर कोपता काजू करी, तू पानीर कोपता काजू करी, मी हिरव्या मिरचीचा ठेचा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू काळी नागिन सळसळती, मी मांडुळाची चाल प्रिये. तू काळी नागिन सळसळती, मी मांडुळाची चाल प्रिये. तू एसी गाडीने फिरती तू, मी टमटमने बेहाल प्रिये. तू नॅशनल हायवे चौपदरी, तू नॅशनल हायवे चौपदरी, मी रस्ता कम खड्डा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्य बाण प्रिये. तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्य बाण प्रिये. मी वेळ हातावर आलेली, तू कमळा परिबेभान प्रिये. तू सत्ताधारी माजोरी, तू सत्ताधारी माजोरी, मी हाताशलेली जनता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू साधू मन की बात प्रिये, मी बेकारांचा आकांत ग. तू साधू मन की बात प्रिये, मी बेकारांचा आकांत ग. तू विदेशवाऱ्या हॉलिडेज, तू विदेशवाऱ्या हॉलिडेज, माझी जगण्याची भ्रांत प्रिये. तू नकाशातन यादीतही, तू नकाशातन यादीतही, पण माझा गायब पत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू अच्छे दिन का वास प्रिये, तू अच्छे दिन का आवास प्रिये, मी आत्महत्येचा फास प्रिये. मी दुबार पेरणी जीवघेणी, तू पिकवी म्याचा बॉस प्रिये. मी विदर्भ सारा दुष्काळी, आणि तू सत्तेचा रट्टा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तू नामांतर तू विषयांतर, तू नामांतर तू विषयांतर, मी दंगली मध्ये अमर प्रिये. मी व्यापनची मर्डर मिस्ट्री, तू देशभक्तीचे अवडंबर. मी पानसरे मी दाभोळकर, मी पानसरे मी दाभोळकर, तू स्वातंत्र्याचा बोभाटा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. तर आताच जसा अमितनं उल्लेख केला की विदर्भाच्या शेतकऱ्याबद्दल, तर एक छान कविता आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दलची आहे की बेईमान आभाळाचा इन्साफ पाहिला मी, बेईमान आभाळाचा इन्साफ पाहिला मी, बांधावर वाळलेला बाप पाहिला मी. उगा बाप झुकतो त्या भग्न मंदिरादारी, देव आणि दानवांचा मिलाप पाहिला मी. का रक्त आज आले, का रक्त आज आले, डोळ्यात जन्म जात्याच्या, काळजास पडलेला तो काप पाहिला मी. नको दान दाण्याचे, नको दान दाण्याचे, पोशिंदे पण त्या जगाचे, त्या कर्णास लाभलेला तो श्राप पाहिला मी. घेतले चराट गळ्याशी, घेतले चराट गळ्याशी, बाप गेला शेवटी फाशी, त्या थंडगार बापाचा संताप पाहिला मी, त्या थंडगार बापाचा संताप पाहिला मी. खूप चांगली कविता म्हणली आम्ही. आणखीन कोणी कोणी नेक्स्ट दुसरं आहे का? कोणी? मायकालाल, मायकी लाली, कोणीच नाही. बसा पकड्या. पेटुनी आरक्त संध्या, मातला अंगार आहे, केवडावा रातराणी, मोगराही फार आहे. मोकळे बाजार रस्ते शांत आहे शहर सारे, वाटते आहे उद्याचा वादळाचा वार आहे. काजव्यांच्या चार ओळी, काजव्यांच्या चार ओळी सारख्या फिरतात येथे, सांग त्यांना पेटलो तर सूर्य माझे सार आहे. सांगू नका कोणी मला, सांगू नका कोणी मला, हा कोणता आहे ऋतू, अजूनही या काळजाचा रंग हिरवागार आहे.
एक तुकडा चांदण्याचा, एक तुकडा चांदण्याचा ठेवला होता उराशी, त्याच तुकड्याने नबीचा चंद्र मी टिपणार आहे. सोबती कोणी न माझ्या, ना कुणाचा सोबती मी निघालो त्या क्षणाला, काफिला हा निघणार आहे. मी निघालो त्या क्षणाला, काफिला हा निघणार आहे. ठाकरे सर खूप छान गझल म्हटली होती. आतापर्यंत मी मराठीमध्ये आपलं गझल कधी ऐकली नव्हती, ही पहिली वेळच आहे. हिंदीमध्ये जगजीत सिंगची गझल ऐकली होती, किसका चेहरा, तर ती फार छान आवडली होती मला. परंतु पुन्हा एक वेळा ऐकल्यानंतर पुन्हा ऐकण्याची इच्छा होत नाही. आता डबल दुसरं कोणी बोलणार आहे का? आपल्या महाविद्यालयाचे अतिप्रिय वानखेडे सर, सर्व तरुणांचे आणि तरुणींचे अतिप्रिय वानखेडे सर, सगळ्यांचे अति लाडके असे सर. तर हे मराठीची हे आपले एक कविता सादर करणार आहेत, तर ते तुम्ही शांतचित्ताने ऐकसाल. हॅलो. आजकालचे जे काही तरुणी आहे, तर यांच्याबद्दल यांना शोभेल असा एक मी शेर सादर करत आहे. कधी मी शेर मारत नाही, परंतु तरीही बरं आहे, कारण कसं शिकार करणं हे तर शिकार करणं हे आमचं आलं कर्तव्य आहे आणि शिकार होणं यांचं कर्तव्य आहे. तर पहा, मोहब्बत एक से हो तो भोलापन है, मोहब्बत एक से हो तो भोलापन है, दो से हो तो दीवानापन है, तीन से हो तो पागलपन है, और फिर भी गिनती ना रुके,